व्हेरी सिंपल क्वेश्चन, अतिशय सोपा प्रश्न आहे. काळजीपूर्वक सोडविला तर 100% गुण देणारा प्रश्न. कसला आहे हा? व्याज गणनेचा प्रश्न आहे. काय काय लागतं व्याज गणना करण्यासाठी? प्रश्न आधी पाहूया. स्वरदाने दसा दशे दर साल दर शेकडा, इंग्रजीमध्ये पर एनम म्हणतात. 8 दराने म्हणजे किती दराने? तर 8 दराने एका बँकेत म्हणजे रक्कम ही पतसंस्थेमध्ये, बँकेमध्ये, वित्तीय संस्थेमध्ये गुंतवली जाते. हा, दर किती आहे? 8. हा, एका बँकेमध्ये. आता ही कुठली आहे? बँक आहे. 25,000 रुपये. किती? मुद्दल किती आहे? 25,000. किती वर्षासाठी ठेवले? तर ते 6 वर्षासाठी ठेवले. म्हणजे मुदत किती आहे? 6 वर्ष. 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? सिंपल इंटरेस्ट, साधं व्याज, सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. सिंपल इंटरेस्ट, ज्याला सरळ व्याज असं म्हणतात. सरळ व्याज सूत्र काय बाळांनो? व्हेरी सिंपल, मोदक भागिले 100. इंग्रजी त्याला म्हणतात. इंग्रजीत कसं आहे ते सूत्र? PNR डिवायडेड बाय 100. त्यात काय काय आहे ते बघू आपण. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ, इथे पी म्हणजे प्रिन्सिपल, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आणि आर म्हणजे रेट, दर. ओके, त्यामुळे आता आपण हे सोडवायला घेऊया. अतिशय सोपं आहे, पटकन सोडवून होईल. हा, मुद्दल किती आहे? 25,000. हा, दर किती आहे? दर 8. मुदत किती आहे? 6 आणि भागिले 100. ओके, आता काय करू आपण? गुणाकार करू. सोप्या पद्धतीने थोडं करू. 25 250 गुणिले 8 आहे. नाही, मग आता काय करू? याला पहिल्यांदा गुण, नाही तर 8 संग 48 केले तर तुम्हाला 48 ने 25 ला गुणावं लागेल आणि थोडं अवघड होईल. याच्यापेक्षा सोपं करू. 25 8 200, 25 8 200, बरोबर. 25 8 200, एक शून्य एक्स्ट्रा गुणिले 6. आता सोपं झालं. काय करायचंय? फक्त 2 ने 6 ला गुणायचंय. 2 ने 6 ला गुणायचंय. ओके, काय येईल? 6 2 12, 300. किती रुपये आले? तर हे इंडियन करन्सीचं मार्क आहे. हा, किती रुपये सरळ व्याज मिळेल? तर तिला 12,000 रुपये एवढं सरळ व्याज मिळेल. आता इतका सोपा प्रश्न होता हा, अचूक सोडवणं गरजेचं होतं. खात्रीने मार्क देणारा प्रश्न सरळ व्याजाचा. त्याचं पर्यायाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 12,000. त्यामुळे स्वरदाने दसा दशे 8 दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षासाठी ठेवले तर तिला 6 वर्षानंतर 12,000 रुपये एवढं सरळ व्याज मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. तुमच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना या चॅनलबद्दल सांगा. हा चॅनलचा व्हिडिओ सबस्क्राईब करा. 4थी मध्ये प्रविष्ट असलेले, 5वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेला प्रविष्ट होणारे जे विद्यार्थी आहेत आपल्या ओळखीचे, त्यांना या चॅनल बद्दल सांगा. म्हणजे त्यांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील आणि अभ्यास करता येईल. धन्यवाद.